तुमचा मुलगा शाळेमध्ये खूप शांत असतो असं शिक्षकांचं वाक्य आणि अहो मॅडम तुम्ही घरी येऊन बघा हाच मुलगा घरी आल्यानंतर इतकी मस्ती करतो तुमचा विश्वास बसणार नाही. हे पालकांचं वाक्य. 90% पेरेंट टीचर मीटिंगमध्ये असा संवाद चाललेला असतो. म्हणजे शाळेत शांत बसणारा मुलगा खरा का घरी आल्यानंतर मस्ती करणारा मुलगा खरा, अशा प्रकारचा संभ्रम पालकांच्या मनामध्ये निर्माण होतो. परंतु हे नेमकं का होतंय समजून घ्यायची गरज आहे. सायकोलॉजीमध्ये ह्याला इगो डिप्लिशन असं म्हणतात. इगो हा एक प्रकारचा मसल असतो आणि तो मसल स्ट्रेन झाल्यानंतर त्याला रिलॅक्स होणं गरजेचं असतं. मग हा मसल स्ट्रेन कुठे होतो? शाळेमध्ये जी कन्फॉर्मिटी असते ना, ती कन्फॉर्मिटी मुलांना अननॅचरल असते. म्हणजे शांत बसा, रांगेमध्ये बसा, रांगेमध्ये उभे राहा, शिक्षक शिकवताना काही बोलायचं नाही, अशा प्रकारची कन्फॉर्मिटी अननॅचरल आहे. त्यामुळे घरी आल्यानंतर सेफ एन्व्हायरमेंटमध्ये मुलं हा मसल रिलॅक्स करण्याचा प्रयत्न करतात, मस्ती करतात, दंगा करतात, बिकॉज दे अगेन कम बॅक टू देअर नॅचरल सेल्फ. हे इतकं नॅचरल आहे, त्याच्यामुळे त्याच्यामधनं घाबरून जायची गरज नाही. मग ह्याचा विचार कधी पालकांनी करायला पाहिजे? आपण ज्यावेळी एक्सरसाइज करतो आणि एक्स्ट्रा एक्सरसाइज करतो त्यावेळी आपले मसल्स दुखतात, बरोबर? आणि त्यावेळी आपल्याला कळतं की आपण नक्कीच काहीतरी चुकीचा एक्सरसाइज केलेला आहे. अगदी त्याचप्रमाणे मुलं घरी आल्यानंतर समजा काही त्रागा करत असतील किंवा काही टँट्रम फेकत असतील किंवा काहीतरी अननॅचरलपणे मस्ती करत असतील, तर याचा अर्थ ते इंडिकेशन देत आहेत की शाळेमधल्या कन्फॉर्मिटीमध्ये त्यांना काहीतरी नक्कीच डिस्कम्फर्ट आहे. तो डिस्कम्फर्ट मग शोधून काढणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून मुलांची शाळेमधनं आल्यानंतरची मस्ती ही ॲब्सोल्युटली नॅचरली घ्या. फक्त त्याचा डेटा पण म्हणून उपयोग करा किंवा कधी कधी ते जास्त मस्ती करतील ते एक्झॅक्टली काय डिस्कम्फर्ट आहे हे शोधून काढायला तुम्हाला जास्त मदत होईल.